नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे आता सिंधूने सगळ्यांसमोर शकुंतलाला एक्सपोज केलेली असते. अन्वी आणि आयुषच्या किडनॅपिंगच्या मागे सगळ्यात मोठा हात हा शकुंतलाचा असतो हे तिने सिद्ध केलेलं असतं आणि त्यामुळे आता सिंधू निर्दोष सिद्ध झालेली असते आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा राघव आणि सिंधूने आता DIG सरांसमोर सुद्धा हे सिद्ध केलेलं असतं की या किडनॅपिंगच्या मागे सिंधूचा काही हात नव्हता. हे सगळं शकुंतलाने केलं होतं. पण आता अन्वी आणि सिंधू दोघीजणी शकुंतला विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करत नाही, कारण का ती आयुषची आई आहे आणि आता अन्वीची सासूसुद्धा. त्यामुळे इथे शकुंतलावरती कुठलीही पोलीस कंप्लेंट होत नाही. पण मात्र सगळ्यांसमोर आता तिची खूप मोठी नाचक्की झालेली असते, कारण इथे रत्नपारखींच्या समोर आयुष शकुंतलाचा मुलगा असून सुद्धा तो राघवला म्हणतो की तुम्ही माझ्या आईसाहेबांना अरेस्ट करा, मी त्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सुद्धा तयार आहे. हे शब्द आता रुक्मिणीच्या समोर आणि अख्ख्या रत्नपारखी कुटुंबासमोर आयुषच्या तोंडातून आलेले असतात. त्यामुळे शकुंतलाला खूपच जास्त राग आता आलेला असतो. तो राग आता इतका पराकोटीला गेलेला असतो की इथे शकुंतला आणि मधू दोघीजणी आता सिंधूला मारण्याचा डाव रचतात. दोघीजणी आता एका माणसाला पैसे देऊन सिंधू जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट घडवून आणतात आणि त्यामुळे आता सिंधूला जबरदस्त मार लागल्यामुळे सिंधू आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली असते. तर इथे सिंधूचं ॲक्सिडेंट इथे शकुंतला आणि मधू दोघीजणी कसं घडवून आणतात ते आपण आता सविस्तरपणे बघूया. तर इथे आता आयुष म्हणत असतो की माझ्या आईसाहेबांना अरेस्ट करा, पण अन्वी म्हणते की आयुष त्या तुझ्या आईसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे आपली चुकी आहे की आपण त्यांना न विचारता लग्न केलं. आपली खूप मोठी चुकी झाली, पण आता आपण सुद्धा ती चूक करायची नाही आहे की त्यांना आपण अरेस्ट करायला लावायचं नाही. त्यांनी जे केलं ते केलं, त्या मोठ्या आहेत. तेव्हा इकडे आता आयुषसुद्धा नकार देतो आणि पोलीस कंप्लेंट होत नाही. पण त्यानंतर इथे सिंधू म्हणत असते की हे बघा शकुंतलाजी, आता तुम्ही हे सगळं कारस्थान रचलं होतं त्यासाठी आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टाकू शकतो, पण आम्ही तसं करणार नाही. पण आता तुम्ही हा राग रुसवा सोडा आणि आयुष आणि अन्वी या दोघांचं लग्न तुम्ही आता मान्य करा, त्या दोघांना स्वीकारा. तेव्हा शकुंतला म्हणते की आमच्याने ते अजिबात होणार नाही. तरीसुद्धा शकुंतला आपला माज सोडायला काही तयार नसते. ती म्हणते की शकुंतला बोलली म्हणजे बोलली. त्यानंतर आता मधू आलेली असते आणि ती म्हणते की शकुंतलाजी, तुम्ही बघितलंत ना, सिंधूने सगळ्यांसमोर तुम्हाला एक्सपोज केलं, तुमची नाचक्की केली. मग आता काय करायचं? आता तुम्ही हातावर हात टाकून तुम्ही शांत बसणार की सिंधूला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणार? तेव्हा शकुंतला म्हणते की त्या सिंधूला, त्या डॉक्टरीनबाईला माहिती नाही आम्ही कोण आहोत. आता बघ मी तिला कसा धडा शिकवते ते. तेव्हा इथे मधू म्हणत असते काय करायचं तिला या घरातून आणि आपल्या रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी. तेव्हा इथे शकुंतला आता तिला एक प्लॅन समजावून सांगते आणि तिने असा प्लॅन केलेला असतो की ती एका माणसाला सुपारी देते आणि सिंधूचा फोटोसुद्धा देते आणि म्हणते की ही तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिला ठार मारून टाकायचं, तिचं मोठं ॲक्सिडेंट घडवून आणायचं, असं शकुंतलाने आणि मधूने आता सुपारी दिलेली असते. त्यामुळे इथे सिंधू आता अन्वी आणि आयुषचं लग्न आता झालेलं असतं, त्यामुळे घरामध्ये पूजा व्हायला हवी असं रुक्मिणी काकूंना सांगते. तेव्हा रुक्मिणीने आता आपल्या नातीचं भलं कशात आहे हे ओळखलेलं असतं आणि तिने त्या दोघांचं लग्न आता ॲक्सेप्ट केलेलं असतं. तिने आयुषला आपलं नात जावई म्हणून सुद्धा स्वीकारलेलं असतं, कारण एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आयुषने अन्वीची साथ सोडलेली नसते. त्याच्यामुळे आयुष हा खूप चांगला मुलगा आहे अशी तिची खात्री पटलेली असते. त्यामुळे इथे आता शकुंतला हिने जरी हे लग्न स्वीकारलं नसलं तरीसुद्धा रुक्मिणी आणि तिच्या कुटुंबाने त्या दोघांचं लग्न हे स्वीकारलेलं असतं. त्यामुळे आता सिंधू म्हणते की आपण एक काम करूया काकू, आपण एक रिसेप्शन ठेवूया आणि नंतरला आपण अन्वी आणि आयुषच्या लग्नासाठी सत्यनारायणाची पूजासुद्धा करूया. तेव्हा इथे सिंधूने आता सगळी जबाबदारी घेतलेली असते. तेव्हा सिंधू मार्केटमध्ये गेलेली असते खरेदी करण्यासाठी. तेव्हा आता शकुंतला आणि मधू सांगितल्याप्रमाणे तो माणूस आता सिंधूवरती नजर ठेवून असतो तिचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी. तेव्हा इथे मधूने फोटोसुद्धा पाठवलेला असतो. सिंधू मार्केटमध्ये गेल्यानंतर जोरात गाडी येते आणि सिंधूचं खूप मोठं ॲक्सिडेंट होतं, तिच्या डोक्याला मार लागतो. तेव्हा आजूबाजूला असणारी लोकं तिला डॉक्टरांकडे घेऊन येतात. तिला हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलेली असते. तेव्हा सिंधू डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटल स्टाफने तिला ओळखलेलं असतं आणि लगेचच तिच्यावरती आता ट्रीटमेंट चालू झालेली असते. त्यानंतर आता इथे राघवला सुद्धा ही बातमी कळते. तेव्हा राघव आता धावत पळत सिंधूला बघायला येतो. तेव्हा सिंधूची सर्जरी झालेली असते, पण तिला अजूनही शुद्ध आलेली नसते, ती पूर्णपणे बेशुद्ध असते. तेव्हा राघव धावत पळत येतो आणि डॉक्टरांना विचारत असतो की काय झालं सिंधूला, तिचं ॲक्सिडेंट कसं काय झालं.
तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की आमच्या इथे त्या आल्या होत्या तेव्हा त्यांचं खूप जास्त ब्लड लॉस झालं होतं. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि कदाचित त्या जर 24 तासाच्या आतमध्ये शुद्धीवरती नाही आल्या तर त्या कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा राघवला खूप मोठा धक्का बसतो. राघव म्हणतो, "डॉक्टर काहीही करा, पण सिंधूला बरं वाटू द्या. तिला कोमामध्ये जाऊ देऊ नका." तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू सगळ्यांचा विचार करते, पण स्वतःची काळजी अजिबातच घेत नाही. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की तुम्हाला कसलीही गरज लागू दे, तुम्ही अजिबात पैशांची काळजी करू नका. तुम्ही फक्त सिंधूकडे लक्ष द्या, तिच्या ट्रीटमेंटकडे लक्ष द्या. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, "हे बघा, इथे प्रश्न पैशांचा नाहीच आहे. त्यांची सर्जरीसुद्धा झालेली आहे. तुम्ही सगळं पेमेंट करून टाकालच. पण आता सिंधू मॅडमला 24 तासाच्या आत जर शुद्ध नाही आली, तर मात्र त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि जर त्यांना 24 तासामध्ये शुद्ध आली, तर त्यांचा धोका टळू शकतो." असं आता डॉक्टरांनी राघवला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे राघव आता सिंधूची पुरेपूर काळजी घेत असतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांच्याजवळ थांबलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे राघव आता सिंधूजवळच बसलेला असतो. तिचा हात आपल्या हातात घेऊन तो तिच्याशी गप्पा मारत असतो. त्यानंतर इथे सिंधू आता शुद्धीवरती आलेली असते, पण तिला बोलायला सांगितलेलं नसतं. तेव्हा इथे राघवला खूपच जास्त शकुंतलाचा राग आलेला असतो. तो आता शकुंतलाकडे डिरेक्टली येतो आणि म्हणतो की "शकुंतलाजी, सिंधूचं एवढं मोठं ॲक्सिडेंट कसं काय घडलं? याच्यामागे तुमचा तर हात नाही आहे ना?" तेव्हा शकुंतला म्हणते, "हे काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? मी कशाला तिचं ॲक्सिडेंट घडवून आणू?" तेव्हा राघव म्हणत असतो की "शकुंतलाजी, मला जर कळलं नाही या सगळ्याच्या मागे तुमचा हात आहे, तर ह्या वेळेला मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला मी अरेस्ट करणारच." तेव्हा शकुंतला म्हणते, "मी असं काही केलेलं नाही आहे. माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करू नका." तेव्हा इथे राघव म्हणतो, "ते नंतर कळेलच. मी याचा पुरेपूर तपास करेन. फक्त सिंधूला माझ्याशी बोलू दे." तेव्हा इकडे आता राघव सिंधूची काळजी घेत असतो. तो हॉस्पिटलला येतो. तिला हवं नको ते बघत असतो. सिंधू आता शुद्धीवरती आल्यानंतर राघव डॉक्टरांना विचारतो की आता ती कशी आहे? ती आता बरी तर पूर्णपणे होईल ना? तिचा धोका टळला ना? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की त्यांचा धोका आता टळलेला आहे आणि ते शुद्धीवरती आले आहेत, पण लवकरच ते तुमच्याबरोबर बोलतीलसुद्धा. सध्या त्यांना फक्त शांत राहू दे, त्यांना बोलायला लावू नका. तेव्हा इकडे राघव म्हणतो, "अजिबात नाही, मी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन." तेव्हा इथे सिंधू आता डोळे उघडते, राघवकडे बघते. तेव्हा राघवच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा ती आपल्या डोळ्यांनीच राघवला खुणावते आणि म्हणते की "राघव, रडू नका." तेव्हा इथे राघव याने सिंधूला आपल्या प्रेमाची कबुली तर दिलेली असतेच, पण आता सिंधूच्या डोळ्यातून सुद्धा राघवसाठी पाणी येतं. राघवला आपल्याबद्दल किती काळजी वाटते हे सिंधूला माहितीच असतं. त्यामुळे आता इथे सिंधूने सुद्धा राघवला स्वीकारलेलं असतं, पण तिने अजून आपल्या प्रेमाची कबुली राघवला दिलेली नसते. पण तरीसुद्धा राघव आपल्यासाठी एवढं सगळं करतोय, आपली काळजी घेतोय हे सिंधूला कळत असतं. तर इकडे आता मधूचा या सगळ्यामध्ये हात आहे याबद्दल राघवला काही माहिती नाही आहे. पण इथे सिंधूला सुद्धा आता शकुंतलावरती आणि मधूवरती डाऊट आहे. कारण तिचं जेव्हा ॲक्सिडेंट घडत होतं तेव्हा तिने त्या गाडीतल्या माणसाला बघितलेलं असतं. पण इथे सिंधूला बोलण्यासाठी मनाई केलेली असते, त्यामुळे ती आधी राघवला काही सांगत नाही. फक्त राघव तिला म्हणतो की "सिंधू, तुला बरं वाटल्यानंतर तुला ज्या माणसाने गाडीने उडवलंय त्याचा आपण स्केच तयार करणार आहोत. त्या माणसाला तू बघितलंयस ना?" तेव्हा सिंधू आपल्या डोळ्यांनीच खुणावते आणि त्याला सांगते, "हो, मी त्या माणसाला बघितलेलं आहे." तर आता येणाऱ्या भागांमध्ये राघव त्या माणसाला शोधून काढणार आहे, ज्या माणसाने सिंधूचं ॲक्सिडेंट घडवून आणलेलं असतं.